नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजचा रविवार मुंबईकरांसाठी रखडपट्टीचा ठरलाय, कारण मध्य रेल्वे बरोबरच तिकडे मुंबई मेट्रो देखील मंद गतीने सुरू आहे. तब्बल 1 तास लागला घाटकोपरवरून वेह स्टेशनपर्यंत येण्यासाठी, आणि ह्या रखडपट्टीचं नेमकं कारण काय आहे ते कळू शकले नाही. केवळ तांत्रिक कारणामुळे रेल्वे बंद करण्यात आले असं सांगण्यात आलं. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. आता अक्षय, नेमकं काय झालं होतं? काय एवढे रेल्वे रखडल्या? मेट्रो सेवा जी आहे ती मेट्रो सेवा 1 तासापेक्षा जास्त काळाहून रखडलेली होती. आणि याचं कारण जे आता पुढे येत आहे ते म्हणजे साकीनाका स्टेशनला एका प्रवाशाने अगदी मेट्रोच्या समोरच उडी घेतली आणि आत्महत्या केलेली आहे. आणि याच्यामुळेच मेट्रो जी आहे ती रखडलेली असं सांगण्यात येते. तरी देखील अजूनही मेट्रोचे जे ऑफिशियल आहेत, मेट्रोचे जे प्रशासन आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन किंवा कोणत्याही प्रकारची माहिती का मेट्रो बंद पडली, कशामुळे बंद पडली, किती वेळ बंद होती, याबद्दल काहीही माहिती मिळत नाही. ते केवळ इतकं सांगतात की आम्ही माहिती घेतोय. त्याच्यामुळे हा खरंच हे जे मेट्रोचे जे प्रशासन आहे, ते मेट्रोचे प्रशासन दरवेळी आपल्यापासून अशी माहिती लपवत असतं. पण सध्या तरी मेट्रो सुरू झालेली आहे, आणि ही जी मेट्रो सुरू झालेली आहे ती अगदी थांबत सुरू आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण जे मेट्रोची ती 8 ते 9 स्थानक आहे, त्या सगळ्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गर्दी आहे. एकतर मेट्रो नक्कीच अक्षय, मी सुद्धा या गर्दीमध्ये अडकलो. तर 1 तास लागला घाटकोपरून इथपर्यंत यायला.